श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. श्री गुरुचरित्र हा केवळ एक ग्रंथ नसून भक्तांसाठी एक कल्पवृक्ष आहे. आज आपण श्री गुरुचरित्रातील अध्याय 22 ते 29 या भागातील श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराजांच्या अद्भुत आणि रोमहर्षक लीलांचा प्रवास गोष्टीच्या स्वरूपात उलगडणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुदेव दत्त. गाणगापुरात नारहरी नावाचा एक ब्राह्मण राहत होता. दुर्दैवाने त्याला कोढ म्हणजेच कुष्ठरोग झाला होता. लोकांनी त्याला दूर लोटले, पण त्याचा श्रीगुरूंवर ठाम विश्वास होता. तो श्रीगुरूंच्या चरणी येऊन कोसळला. श्रीगुरूंनी त्याला एक वाळलेली औदुंबराची लाकडी काठी दिली आणि भीम अमरजा संगमावर ती जमिनीत रोवण्यास सांगितले. श्रीगुरू म्हणाले, दररोज या वाळलेल्या काठीला संगमाचे पाणी घाल. जेव्हा या काठीला हिरवी पालवे फुटेल तेव्हा तुझा कोढ पूर्णपणे बरा होईल. नारहरी कोणताही शंक न घेता अत्यंत श्रद्धेने रोज त्या वाळलेल्या लाकडाला पाणी घालणे सुरू केले. लोक त्याची चेष्टा करत, पण तो डगमगला नाही. 7व्या दिवशी चमत्कार घडला. त्या वाळलेल्या काठीला सुंदर हिरवी पाने फुटली. नारहरीचे कोढ नष्ट झाला आणि त्याची कांती सुवर्णासारखी तेजपुंज झाली. भाव आणि श्रद्धा असेल तर वाळलेल्या लाकडालाही पालवी फुटते. हा संदेश या कथेतून मिळतो. गाणगापुरात एक अत्यंत गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी खाण्यापिण्याची भ्रात होती. रोज श्रीगुरूंच्या मठात भिक्षा मागून तो आणि त्याची पत्नी उपजीविका करत असत. एक दिवस श्रीगुरू भिक्षेसाठी फिरत असताना त्या ब्राह्मणाच्या घरी गेले. तिथे त्यांना एक वांज आणि म्हातारी म्हैस दिसली. श्रीगुरूंनी ब्राह्मणाला विचारले, या म्हशीचे दूध का काढत नाही? ब्राह्मण नम्रपणे म्हणाला, महाराज, ही म्हैस वांज आहे आणि म्हातारी झाली आहे. ती कधीच दूध देत नाही. श्रीगुरू हसले आणि म्हणाले, भांडे आण आणि दूध काढ. ब्राह्मणाने श्रीगुरूंच्या शब्दांवर विश्वास ठेवून भांडे आणले. काय आश्चर्य! ती वांज म्हैस धराधर भरपूर दूध देऊ लागली. ब्राह्मणाची गरिबी कायमची दूर झाली. श्रीगुरूंच्या या दृष्टिक्षेपाने गरिबाचे नशीब बदले. कृष्ण पंचगंगा संगमाजवळ त्रिविक्रम भारती नावाचे एक मोठे संन्यासी राहत होते. ते स्वतःला मोठे ज्ञानी समजत असत. गाणगापूरच्या श्रीगुरूंची कीर्ती ऐकून त्यांच्या मनात अहंकार आणि शंका निर्माण झाली. श्रीगुरूंना हे समजले. त्यांनी त्रिविक्रम भारती यांना दर्शन देण्यासाठी बोलावले. जेव्हा त्रिविक्रम भारती श्रीगुरूंच्या समोर आले तेव्हा त्यांना श्रीगुरूंच्या जागी साक्षात श्री नरसिंह अवतार, तर कधी श्री जगन्नाथ, तर कधी दत्तात्रय दिसू लागले. श्रीगुरूंनी त्यांना आपले विश्वस्वरूप दर्शन घडवले. त्रिविक्रम भारतीयांचा अहंकार गळून पडला. त्यांनी श्रीगुरूंच्या चरणी डोके ठेवले आणि त्यांचे शिष्यत्व पत्कारले. त्रिविक्रम भारतीयांच्या भेटीनंतर तिथे 4 वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण आले. त्यांना आपल्या वेदज्ञानाचा आणि पंडितांचा प्रचंड अहंकार होता. ते वाटेत भेटणाऱ्या प्रत्येक पंडिताला वादात हरवून त्यांच्याकडून जयपत्र म्हणजे जिंकल्याचा प्रमाणपत्र घेत असत. ते श्रीगुरूंकडे आले आणि म्हणाले, आमच्याशी वेदांवर चर्चा करा, नाहीतर आम्हाला जयपत्र द्या. श्रीगुरूंनी अत्यंत शांतपणे त्यांना समजावले, ज्ञान हे लीनतेसाठी असते, अहंकारासाठी नाही. वेदांचा गर्व करू नका. पण ते पंडित ऐकायला तयार नव्हते. तेव्हा श्रीगुरूंनी एका अगदी अशिक्षित कनिष्ठ जातीतील शूद्र व्यक्तीला समोर बोलावले. श्रीगुरूंनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याच्यावर कृपाछत्र धरले. अद्भुत चमत्कार घडला. तो अशिक्षित माणूस क्षणातच महाज्ञानी झाला. त्याच्या मुखातून 4ही वेद, उपनिषदे आणि कनिष्ठ मंत्रांचे स्फुट उच्चार बाहेर पडू लागले. त्याने गर्विष्ठ पंडितांना वेदांचा अशा गूढ प्रश्नांवर घेरले की त्या पंडितांना उत्तर देता येईना. आपला पराभव आणि श्रीगुरूंचं सामर्थ्य पाहून ते 4ही पंडित श्रीगुरूंच्या चरणी पडले आणि क्षमा मागू लागले. श्रीगुरूंनी हा अहंकार मोडून त्यांना सन्मार्गाला लावले. एक पतिव्रता स्त्री आपल्या पतीसोबत प्रवासात असताना तिच्या पतीचा अचानक मृत्यू झाला. ऐन भरात पतीचा देहांत झाल्यामुळे ती स्त्री ढसाढसा रडू लागली आणि पतीच्या चितेवर सती जाण्याचा तयारी करू लागली. तेथे जात असलेल्या श्रीगुरूंनी तिची दया आली. त्यांनी स्त्रीला आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. उपस्थित लोक म्हणाले, महाराज, हिचा पती तर मरण पावला आहे. मग हा आशीर्वाद कसा साकार होणार? श्रीगुरूंनी आपल्या अमरजा संगमाच्या तीरावरील तीर्थाचे पावन पाणी त्या मृतदेहावर शिंपडले आणि मंत्रोच्चार केले. मरण पावलेले पती लगेच
डोळे उघडून जिवंत झाले. त्या स्त्रीचे सौभाग्य श्री गुरूंनी परत मिळवून दिले. अध्याय 22 ते 29 मधील या कथा आपल्याला 3 मुख्य गोष्टी दर्शवतात. श्रद्धा आणि भाव. काष्टादुमाराला आलेली पालवी दर्शवते की निसंम श्रद्धा असेल तर अशक्य गोष्टही शक्य होते. अहंकाराचा नाश. वेदांचा गर्व करणाऱ्या पंडितांचा पराभव आणि त्रिविक्रम भारतीयांचा विश्वरूप दर्शन यातून हे स्पष्ट होते की देवाच्या दरबारात अहंकाराला जागा नाही. करुणा आणि कृपा. श्री गुरु भक्तांच्या पाठीशी सदैव उभे राहतात आणि त्यांना सर्व अडचणीतून दूर करतात. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा श्री गुरुचरित्राच्या पुढील अध्यायांच्या गोष्टी स्वरूप प्रवास ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.